हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आपण TET आणि CTETसाठी जी काही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्या टेस्ट सिरीज क्रमांक 6 आपण आज पाहणार आहोत. चला, अनुकरणाद्वारे शिकण्याचा सिद्धांत कोणी मांडला? ए बंडुरा, बी स्किनर, सी पियाजे, डी थर्नाडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए अल्बर्ट बंडुरा. पुढचा क्वेश्चन आहे, बंडुरा यांच्या प्रसिद्ध प्रयोगात कोणत्या बाहुलीचा वापर केला गेला? तर यामध्ये फक्त उत्तर आहे का बोबोडॉल या प्रसिद्ध बंडुरा यांच्या प्रसिद्ध प्रयोगात या बाहुलीचा वापर केला गेला. विकासाची प्रक्रिया कोणत्या कालावधीत चालते? ए बाल्यावस्थेत, बी किशोरावस्थेत, सी प्रौढावस्थेपर्यंत आणि डी जन्मापासून मृत्यूपर्यंत. जी विकासाची प्रक्रिया असते ती जन्मापासून मृत्यूपर्यंत चालते, म्हणून पर्याय डी बरोबर पर्याय. बालक हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? बालक केंद्रित शिक्षण, शिक्षक केंद्रित शिक्षण, व्याख्यान पद्धती आणि परीक्षा पद्धती. बरोबर उत्तर पर्याय ए बालक केंद्रित शिक्षण. बालक हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे ही संकल्पना बालक केंद्रित शिक्षणाशी संबंधित आहे. बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक कोणता? ए प्रेरणा, बी गणवेश, सी शाळेची इमारत, डी परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए प्रेरणा. प्रेरणा हा बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? ए प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावे, बी शिक्षा करावी, सी दुर्लक्ष करावे, डी फक्त व्याख्यान द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढवण्यासाठी शिक्षकाने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्यांच्या अडचणी शोधण्यासाठी कोणती चाचणी घेतली जाते? ए निदानात्मक चाचणी, बी अंतिम चाचणी, सी वार्षिक परीक्षा, डी तोंडी परीक्षा. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या अडचणी शोधण्यासाठी निदानात्मक चाचणी घेतली जाते, पर्याय ए. समावेशक शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ए सर्वांना समान संधी देणे, बी हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, सी फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणे, डी परीक्षा निकाल सुधारणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सर्वांना समान संधी देणे. विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे सर्वोत्तम मूल्यमापन कोणते? ए सतत व सर्वंकष मूल्यमापन, बी वार्षिक परीक्षा, सी तोंडी परीक्षा, डी लेखी परीक्षा. बरोबर उत्तर आहे सतत व सर्वंकष मूल्यमापन, पर्याय क्रमांक ए. वर्गात भीतीमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ए शिक्षक, बी विद्यार्थी, सी पालक, डी मुख्याध्यापक. बरोबर उत्तर पर्याय ए शिक्षक. बालकांच्या विकासात खेळाचे महत्त्व काय? ए सर्वांगीण विकास, बी वेळ घालवणे, सी मनोरंजन, डी विश्रांती, ए सर्वांगीण विकास. हे बरोबर उत्तर आहे. बालकांच्या विकासात खेळाचे महत्त्व आहे. बालकांचा खेळण्यामुळे बालकांचा काय होतो? सर्वांगीण विकास होतो. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कसे पाहावे? ए शिकण्याची संधी, बी अडथळा, सी त्रास, डी वेळेचा अपव्यय. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना शिकण्याची संधी म्हणून पाहावे. अध्यापनात अभिप्राय का महत्त्वाचा असतो? सुधारणा करण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी, पर्याय सी परीक्षा घेण्यासाठी, पर्याय डी शिस्त राखण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सुधारणा करण्यासाठी. भावनिक विकासाचा संबंध कशाची आहे? ए भावनांशी, बी उंचीशी, सी वजनाशी, डी बुद्धिमत्तेशी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए भावनांशी. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिक्षकाने काय करावे? विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, टीका करावी, शिक्षा करावी की दुर्लक्ष करावे? विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकाने प्रोत्साहन द्यावे, पर्याय ए बरोबर उत्तर. कोणत्या प्रकारचे मूल्यमापन अध्यापनादरम्यान केले जाते? घडनात्मक मूल्यमापन, संकलित मूल्यमापन, अंतिम मूल्यमापन, वार्षिक मूल्यमापन. घडनात्मक मूल्यमापन हे जे आहे ते अध्यापनादरम्यान केले जाते. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? संकलित मूल्यमापन. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? संकलित मूल्यमापन. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी शिक्षकाने काय करावे? मुक्त वातावरण द्यावे, कठोर नियंत्रण ठेवावे, पाठांतर द्यावे, शिक्षा करावी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए मुक्त वातावरण द्यावे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी शिक्षकाने मुक्त वातावरण द्यावे. बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांचा संबंध कसा आहे? सकारात्मक, नकारात्मक संबंध नाही, निश्चित नाही. यांचा संबंध सकारात्मक आहे. बालकाच्या विकासाचा अभ्यास करणारे भारतीय मानसशास्त्रज्ञ कोण? दुर्गानंद सिन्हा हे बालकाच्या विकासाचा अभ्यास करणारे भारतीय मानसशास्त्रज्ञ आहेत. शिक्षकाने वर्गातील विविधतेकडे कसे पाहावे?
संसाधन म्हणून, समस्या म्हणून, अडथळा म्हणून, दुर्लक्ष करावे, ए संसाधन म्हणून. शिकण्यासाठी सर्वात आवश्यक घटक कोणता? प्रेरणा हा शिकण्यासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. बालकाच्या सामाजिक विकासाचा पाया कोणता आहे? कुटुंब. RTA कायदा कोणत्या वयोगटासाठी लागू आहे? 6 ते 14 वर्ष या वयोगटासाठी RTA कायदा लागू आहे. शिकण्यातील सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर अनुभव आधारित शिक्षण ही शिकण्यातील सर्वात प्रभावी पद्धत आहे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? नियमित सराव, शिक्षा, भीती स्पर्धा. नियमित सराव बरोबर उत्तर आहे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी नियमित सराव हा महत्त्वाचा घटक आहे. वर्गातील शिस्त राखण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? सहभाग वाढवणे, शिक्षा करणे, धमकी देणे, ओरडणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सहभाग वाढवणे. वर्गातील शिस्त राखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे सहभाग वाढवणे. विकासाचे तत्व कोणते? ए सातत्य, बी क्रमबद्धता, सी वैयक्तिक भिन्नता, डी वरील सर्व. सातत्य, क्रमबद्धता आणि वैयक्तिक भिन्नता हे विकासाचे तत्व आहे म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. समावेशक वर्गात शिक्षकाने काय करावे? सर्व विद्यार्थ्यांचा आदर करावा, भेदभाव करावा, वर्गीकरण करावे की दुर्लक्ष करावे? बरोबर उत्तर आहे पर्याय ए सर्व विद्यार्थ्यांचा आदर करावा. अध्यापनातील सर्वोत्तम साधन कोणते? ए संवाद, बी शिक्षा, सी परीक्षा, डी पाठ्यपुस्तक. बरोबर उत्तर पर्याय ए संवाद. अध्यापनातील सर्वोत्तम साधन कोणते आहे? संवाद. विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा पूर्ण झाल्यास ए शिकणे सुधारते, शिकणे कमी पडते, सी फरक पडत नाही, डी गोंधळ वाढतो. बरोबर उत्तर आहे ए शिकणे सुधारते. विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शिकणे सुधारते. बालकाच्या विकासात वातावरणाचा प्रभाव कशावर पडतो? ए व्यक्तिमत्वावर, बी वर्तनावर, सी शिकण्यावर, डी वरील सर्व. बालकाच्या विकासात वातावरणाचा प्रभाव व्यक्तिमत्व, वर्तन आणि शिकण्यावर पडतो. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचारासाठी प्रोत्साहन देणे म्हणजे चिकित्सक विचार विकसित करणे, पाठांतर वाढवणे की शिस्त लावणे, परीक्षा घेणे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए चिकित्सक विचार विकसित करणे. विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचारासाठी प्रोत्साहन देणे म्हणजे काय आहे? चिकित्सक विचार विकसित करणे. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुका सुधारताना संवेदनशील असावे, कठोर असावे, रागवावे की शिक्षा करावी? तर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुका सुधारताना संवेदनशील असावे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. शिकण्याचा नियम एक्सरसाइज कोणी मांडला? तर थर्नाडाईक यांनी मांडला शिकण्याचा नियम. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना विकसित करण्यासाठी काय केले पाहिजे? तर विद्यार्थ्यांमध्ये गटकार्य दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना गटकार्य दिले पाहिजे जर सहकार्याची भावना विकसित करायची असेल तर. अध्ययन हस्तांतराचे किती प्रकार आहेत? तर अध्ययन हस्तांतराचे 3 प्रकार आहेत. बालकाची पहिली शाळा कोणती? कुटुंब ही बालकाची पहिली शाळा असते. बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक परिणाम कोणाचा पडतो? पूर्वानुभवाचा बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक परिणाम पडतो. विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षण विकसित करण्यासाठी काय करावे? आदर्श वर्तन, शिक्षा, परीक्षा की नियंत्रण? आदर्श वर्तन. शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? सर्वांगीण विकास, बी गुण, सी परीक्षा, डी प्रमाणपत्र. सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट आहे. बरोबर उत्तर पर्याय ए. बालकाच्या विकासात अनुवंशिकता व वातावरण यांचा संबंध कसा आहे? परस्पर पूरक. कसा असतो? अनुवंशिकता आणि वातावरण या दोन्हीचा संबंध बालकांच्या विकासामध्ये परस्पर पूरक असतो. रचनावादी वर्गात शिक्षक काय करतो? ए मार्गदर्शन, बी नियंत्रण, सी शिक्षा, डी पाठांतर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए मार्गदर्शन. विद्यार्थ्यांच्या अभिरुचीचा विचार करणे हे कोणत्या शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे? बालकेंद्रित, शिक्षक केंद्रित, परीक्षा केंद्रित की विषय केंद्रित? बरोबर उत्तर आहे पर्याय ए बालकेंद्रित. विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी दूर करण्यासाठी उपचारात्मक अध्यापन, शिक्षा, स्पर्धा, मूल्यमापन. कोणता पर्याय बरोबर आहे? उपचारात्मक अध्यापन. विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी दूर करण्यासाठी उपचारात्मक अध्यापन करणे आवश्यक आहे. लर्निंग बाय इन्साइट सिद्धांत कोणी दिला? कोहलर यांनी. विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरता विकसित करण्यासाठी काय करावे? विद्यार्थ्यांचे स्वअध्ययन. बालमानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे? बालकाला समजून घेणे. प्रभावी शिक्षकाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? सहानुभूती. आणि हा प्रश्न आता तुमच्यासाठी आहे. CTET आणि TET CDPमध्ये यशस्वी होण्यासाठी, छान मार्क मिळवण्यासाठी, 30 पैकी 30 मार्क तुम्हाला CDPमध्ये मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे? तर तुम्ही प्रत्येक संकल्पना समजून घेऊन अभ्यास करायला हवा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो धन्यवाद.